नमस्कार, प्रज्ञा आणि हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता सकाळ झाली आहे आणि आम्ही अक्कलकोटमध्ये आहोत। फ्रेश वगैरे झालो आहे, परत आता दर्शनाला जातो। काल रात्री एकदा दर्शन घेतलं आम्ही, आता परत एकदा जातो आणि बाकीच्या ठिकाणी समाधीपट वगैरे जे काय फिरता येईल ते फिरणार आणि परत आम्हाला अजून तुळजापूरला जायचं इथून। तर मग चला जाऊया। गणपतीचं मंदिर आहे, स्वयंभू आहे, श्री शमी विघ्नेश गणेश स्थान। यात्री भवन इथेच आहे आणि त्याच्या समोरच आहे हे मंदिर। आणि ते जे शमीचं झाड आहे ते असं आहे मंदिराच्या पाठी। इथून मे बी पानं दिसतील, आहेत इथे आहेत। हे शमीचं झाड आहे वरती। हे मोठं असं शमीचं झाड आहे। शमी विघ्नेश गणेशचं मंदिर आहे हे। त्याच्या पाठी शमीचं झाड आहे आणि इथेच वरती मस्त प्राजक्ताच्या फुलांचं झाड आहे। यश फुलं देते मस्त। यात्री भवन मधून निघालोय दर्शनासाठी। सकाळचा हा नजारा। काल रात्री अन्नदानासाठी अन्नछत्रासाठी भरपूर लाईन होती इथे। चारी हे भरलेले होते, खूप गर्दी होती। ज्या वेळेला ह्या अन्नछत्राची सुरुवात होईल त्यावेळेला गर्दी कमी असेल मे बी। आज पण खूप गर्दी आहे। नाही, लहान मुलांची भांडी आहेत। दोन चला रिक्षा घेतली आम्ही आणि आता पहिला आधी बाळप्पा मंदिरात जातो। इथे खूप लहान लहान गल्ले आहेत, त्याच्यामुळे एक रिक्षा केली का आपण सगळीकडे जाऊ शकतो। गरम लागते
फोटो काढमध्ये बाळप्पा मठामध्ये आल्यानंतर हे जे सफेद कलरने जे स्क्वेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये पाय द्यायचा नसतो, तिथे स्वामींची पाऊलखुणा आहेत. इथे मठामध्ये सगळीकडेच आहेत ते. कॅमेरामध्ये इतकं क्लिअर दिसत नाही ते, पण आपण स्वतः प्रत्यक्ष बघतो त्यावेळेला ते समजतं. त्यानंतर हा जो आहे तो स्वामींचा मूळ फोटो आहे. बाळप्पा मठामध्येच बाजूला ही स्वामींची मूर्ती होती, ती मला खूप आवडली होती आणि छान सजवलं होतं. हे सुद्धा शमीचं झाड आहे मोठं आणि बाजूला हे राम मंदिर आहे. आता बाळप्पा मठाच्या इथे निघालोय आम्ही. आता आपण चाललोय समाधी मठाकडे. आपण आता पोहोचलोय समाधी मठाकडे. स्वामींना नारळ घ्या की ताई, नारळ अर्पण करा. घ्या. चोळप्पा महाराजांचा वाडा आहे हा, मठाच्या बाजूलाच आहे. आतमध्ये जाऊया आपण. मस्त जुन्या पद्धतीचं आहे सगळं, मस्त ना. आम्ही इथे या. फेकायचं नाही बाबू.
इथे इकडे अरे ये ना नंतर काय ना मोबाईल अरे बाबा पुरा ग्रुपने जाणार आहे नंतर मग जाणार मग फॅमिली आपल्या मंदिरात स्वामींची मूर्ती समाधी आम्ही आता दर्शन करून आलो आहे सगळीकडून आणि आता तुळजापूरला जायची तयारी करतो आहे कारण का संध्याकाळी आमचा अभिषेक आहे तुळजापूरला. आता आम्ही यात्री भुवनमधून निघतो आहे. एक गाडी बुक केली ती आम्हाला तुळजापूरपर्यंत सोडेल आता, त्यामुळे आता इथून निघूया. रूम्स छान होते इकडचे. सकाळी गरम पाणीसुद्धा होतं. जर रूममध्ये गरम पाणी नसेल अवेलेबल तर इथे बाहेरच नळ आहे, तिथे गरम पाणी मिळतं. मस्त कडक गरम पाणी होतं आणि क्लीन आहे, छान आहे तसं. भलेही त्याचे रेट्स जास्त आहेत पण स्वच्छता खूप चांगली केलेली. लिफ्टकडे जातो आहे, लिफ्टची सुद्धा सोय आहे. ये इकडे माझ्याकडे. यात्री भुवनमधून निघालो आहे आता, गाडीकडे चालतो. हे पार्किंग आहे पूर्ण. तुळजापूरला जायला गाडी घेतली आम्ही, डायरेक्ट गाडीनेच जाणार आहोत. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी यायचं असेल तर रूम वगैरे तिथे जे भक्तनिवास आहेत ती लोक ऑनलाईन बुकिंग करत नाहीत. आपल्याला तिथे जाऊनच रूम बुक करावी लागते आणि त्याशिवाय इतर लॉजेस वगैरे आहेत तिथे अवेलेबल. त्याशिवाय महाप्रसाद जर घ्यायचा असेल तर त्याची ऑनलाईन बुकिंग होते अगोदर. स्वामी अन्नछत्र म्हणून वेबसाईट आहे त्यांची, त्याच्यावरून आपण बुक करू शकतो. आपल्याला जो स्लॉट पाहिजे असेल तो स्लॉट आपण बुक करू शकतो. शिवाय तिथे सेवेकरी म्हणून सुद्धा फॉर्म फिलअप आहे की जे जेवण वाढण्यासाठी वगैरे आपण काही सेवा द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा फॉर्म त्याच्यावरती अवेलेबल आहेत. ऑनलाईन आपण ते फॉर्म फिलअप करू शकतो. आपण जर महाप्रसादासाठी ऑनलाईन बुकिंग केली तर आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळते, लाईन लावायची गरज नसते तिथे. तसंच तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.